तर शनिवारच्या चोर बाजारामध्ये मला रिअलमीचा चालू फोन एवढ्या स्वस्तामध्ये भेटून देईन हे तर मी कधी विचार बी नव्हता केला। जसं की तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की मी घेतलेला आहे 60 दिवसाचा चॅलेंज आणि आज आता चॅलेंजचा 57वा दिवस आणि आपले आजचे फॉलोअर्स आहे 1800। पण कसं आहे ना, दर शनिवारी मी चोर बाजारात एकटाच जातो, पण आज माझ्यासोबत ही तिघं बी येऊ राहिले चोर बाजारात, कारण की आपल्या ओम्या भाईले घेणार इयरबड्स। सगळ्यात पहिले वो चोर बाजारात आल्यानंतर इकडे तिकडे डवरे हाणले, त्याच्या बाद सीधा आलो आम्ही आपले इयरबड्स वाल्या भाऊजवळ। अटी येता खेपीस तर भाऊनं आम्हाला अलग अलग इयरबड्स दाखवले, पण ते काही आपल्या ओम्या भाईले पसंत नव्हते। त्याच्या बाद मग अजून 2-3 पाहिल्यानंतर फायनली आपल्या ओम्या भाईले हे वाले पसंत आले। मग काय अर्धा घंटा भावताव करता करता आम्ही ना फायनली ते इयरबड 300 रुपयात घेतले। त्याच्या बाद मी पाहत होतो माझ्यासाठी एक टी शर्ट जे की आज शनिवारच्या ऑफर मध्ये फक्त 250 ले भेटत होते, पण त्या टी शर्ट काही मला पसंत नाही आला, म्हणून तडून निघून आलो आम्ही सीधे मोबाईल वाल्या भाऊजवळ। आज तर भाऊकडे सॅमसंगचा एकदम चालू कंडिशन वाला फोन होता, ज्याची प्राइस भाऊली विचारले तर भाऊ 600 रुपये सांगत होते। मग तो फोन ठेवला, मग मी ना हा रिअलमीचा फोन उचलला। हा बी पाहिला तर एकदम वर्किंग कंडिशन मध्ये होता। मला हा मोबाईल आवडला होता म्हणून मी भाऊले प्राइस विचारली, तर भाऊ या रिअलमीच्या फोनची प्राइस 1200 रुपये सांगत होते। पण हा फोन युज करता करता मला थोडासा डिस्प्लेचा प्रॉब्लेम वाटत होता, म्हणून मी तो ठेवून दिला। असंच लय काही भरपूर होतं आपल्या शनिवारच्या चोर बाजारात। चला तर भाऊ, हाच होता आजचा शनिवारचा चोर बाजार। तुम्हाला कधी आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक आणि एक फॉलो करायला विसरू नका बरं। चला तर पुढचा शनिवारचा ब्लॉग पाहण्यासाठी मला आताच फॉलो करून टाका। जय श्रीराम।